वेलकम स्टुडंट्स. आता आपण लिमिट्स एक्सरसाइज मिसलेनियस एक्सरसाइज 7 मध्ये जे आपले राहिलेले सगळे प्रॉब्लेम्स आहेत जे थोडेफार वेगळ्या टाईप्स आहेत ज्याच्यामध्ये थोडा फंक्शनचा काही भाग येतो अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण आता या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत. रिमेनिंग प्रॉब्लेम्स मिसलेनियस एक्सरसाइज 7 त्यामध्ये पहिले सेकंड क्वेश्चन मी फर्स्ट क्वेश्चन घेतला होता त्यानंतर सेकंड पासून 7 पर्यंत मी घेतलेले नव्हते आणि मग पुढे कंटिन्यू केलं. अजून शेवटचे काही 4 प्रॉब्लेम्स राहिलेले आहेत ते याच्यासोबत आपण पाहणार आहोत. तर सेकंड क्वेश्चन बघा. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 याला म्हणतात स्टेप फंक्शन ऑफ एक्स. याला म्हणतात हे असं ब्रॅकेट असेल रेक्टँग्युलर त्याला म्हणायचं स्टेप फंक्शन ऑफ एक्स. आता याच्याबद्दल थोडी आपण पहिली माहिती घेऊया. स्टेप फंक्शन ऑफ एक्स चा अर्थ काय असतो? याला दुसरं एक नाव आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असं देखील म्हणतात. त्याला स्टेप फंक्शन किंवा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. याला स्टेप फंक्शन म्हणायचं कारण आहे की त्याचा आपण ज्यावेळी ग्राफ काढू त्यावेळी त्याचा ग्राफ स्टेप्स सारखा दिसतो, आपल्याला पायऱ्यांसारखा दिसतो, म्हणून त्याला स्टेप फंक्शन म्हणतात. फार सोपा आहे, अर्थ फक्त नीट लक्ष द्या. जेव्हा आपला नंबर लाईन मध्ये दिसतो आपण अप्रोच पाहिला बघा. लिमिट्स पाहताना सुरुवातीला एक्स टेंड्स टू 2 म्हणजे काय, राईट हँड साइड अप्रोच पाहिला, लेफ्ट हँड साइड अप्रोच पाहिला, असे आपण दोन्ही अप्रोचेस पाहिले. त्याच्याशी रिलेटेड हा पार्ट आहे. आता आम्ही पहिले एक्झाम्पल्स तुम्हाला देतो. स्टेप फंक्शन ऑफ 3.2 याचा अर्थ 3 असा लिहायचा असतो. आधी हे समजून घ्या. स्टेप फंक्शन ऑफ 4.5 याचा अर्थ 4 असा लिहायचा. स्टेप फंक्शन ऑफ 0.9 याचा आन्सर 0 लिहायचा. स्टेप फंक्शन ऑफ 1.7 याचा आन्सर 1 लिहायचा. काय प्रकार आहे हा? तर लक्षात, जेव्हा तुमचा एक्स कोणत्याही दोन इंटिजर्सच्या दरम्यान असतो, कोणत्याही दोन इंटिजर्सच्या दरम्यान असतो, उदाहरणार्थ आता इथं बघा हा जो नंबर आहे की नाही 3.2 हा इथं 3 आणि 4 हे तुमची नंबर लाईन आहे बघा. इकडे 2 असेल 3 4 5 6 वगैरे बाकीचे नंबर्स हवं तर लिहितो म्हणजे तुम्हाला कळते. ओके. तर ज्यावेळेस तुमचा 3.2 म्हणजे हा जो x आहे ना, x 3.x च्या जागी कोण आले बघा 3.2. आता 3.2 या दोघांच्या दरम्यान इथे कुठेतरी असेल, बरोबर आहे 3.2. मग स्टेप फंक्शन ऑफ x चा अर्थ असा असतो ग्रेटेस्ट इंटिजर नॉट ग्रेटर दॅन x. म्हणजे असा ग्रेट इंटिजर सांगा, असा मोठ्यात मोठा इंटिजर सांगा जो x पेक्षा मोठा असता कामा नये. आता हे भाषा कळत नाही पण नंबर मध्ये लवकर कळत. आता 3.2 मग याचा आन्सर असा इंटिजर सांगा जो 3.2 पेक्षा मोठा असता कामा नये. सगळ्यात पहिले विचार काय करायचा माहिती का? 3.2 कोणाकोणाच्या दरम्यान आहे याचा विचार करायचा. 3.2 कोणाच्या दरम्यान आहे सांगा? 3 आणि 4 च्या दरम्यान. मग या दोन पैकी असा इंटिजर, तुम्हाला इंटिजर म्हणजे कळतं ना, हे बघा हे 1 2 3 4 हे सगळे इंटिजर्स आहेत. इव्हन मायनस मध्ये पण आहेत, हे सगळे इंटिजर्स आहेत. मग असा इंटिजर सांगा, या दोघांपैकी असा इंटिजर सांगा जो याच्यापेक्षा मोठा असता कामा नये. मग मला सांगा 3 आणि 4 पैकी असा कोणता इंटिजर आहे की जो यापेक्षा मोठा नाहीये? 4 सांगितला तर याच्यापेक्षा मोठा होईल. मग अलीकडचं सांगायचं त्याच्या मागचा. थोडक्यात काय तर हा नंबर ज्या दोन फ्रॅक्शन जो आहे ज्या दोन इंटिजर्सच्या दरम्यान असेल त्या दोघांपैकी लहान सांगायचं किंवा याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर सांगायचा सोप्या भाषेत. आता 0.9 स्टेप फंक्शन ऑफ 0.9. आता मला सांगा 0.9 हा नंबर साधारण इथे आहे की नाही बघा, 0 आणि 1 च्या दरम्यान आहे की नाही बघा, 0 आणि 1 0.9. मग असा इंटिजर सांगा जो 0.9 पेक्षा मोठा असता कामा नये. मग 1 सांगितला तर मोठा होईल म्हणून मागचा इंटिजर म्हणजे 0 सांगायचा. सो स्टेप फंक्शन ऑफ 0.9 इज 0. मग आता विचार करा 4.5 हे बघा 4.5 साधारण इथे असेल 4.5. मग याच्यापेक्षा मोठा नसलेला म्हणजे 4. स्टेप फंक्शन ऑफ 1.7 सांगा. 1.7 म्हणजे इथे आहे बघा साधारण 1.7 1 आणि 2 च्या मध्ये. मग याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर सांगा तर तो 1 म्हणून स्टेप फंक्शन ऑफ 1.7 इज 1. आता चुकतात कुठे तर ते निगेटिव्ह इंटिजर्सला चुकतात. लक्षात. स्टेप फंक्शन ऑफ -2.3 स्टेप फंक्शन ऑफ -2.3
तर ह्याचा आन्सर पटकन मुलं -2 सांगतात, कारण हा कोणाकोणाच्या दरम्यान आहे सांगा? अर्थात -2 आणि -3च्या दरम्यान आहे की नाही? -2 आणि -3च्या दरम्यान. मग आता जर नंबर लाईन मी ड्रॉ केली तर बघा, स्टेप फंक्शन ऑफ -2.3. -2.3 साधं आहे बघा, हे -2, -2.1, -2.2, -2.3 इथे येतो, -2.3. मग तुमचा हा जो नंबर आहे तो इथे आहे बघा, इथे आहे. म्हणजे ह्या दोघांच्या दरम्यान आहे, कोणाकोणाच्या? -3 आणि -2च्या दरम्यान आहे. मग असा इंटिजर सांगा जो याच्यापेक्षा मोठा नाहीये. -2 सांगितला तर मोठा होतो, मग लहान सांगा म्हणजे -3 सांगा. त्याचा आन्सर काय सांगा? -3. स्टेप फंक्शन ऑफ -2.3 चा आन्सर किती आहे? आता आपल्याला जो या प्रॉब्लेमला लागणारा पार्ट आहे ना, तो याच्या आसपासचा लागणार, हे लक्षात ठेवा बरं. 0 आणि 1च्या दरम्यान, हे लक्षात ठेवा. मग ज्यावेळी तुमचा x या दरम्यान असेल, 0 आणि 1च्या दरम्यान कुठेही असेल, 0 आणि 1च्या दरम्यान कुठेही असेल, त्यावेळेस स्टेप फंक्शन ऑफ x चा आन्सर तुम्ही काय सांगणार? याच्यापेक्षा मोठा नसलेला, म्हणजे काय सांगा? 0 सांगा. आता इथं बघा, 0, -1, -2. आता हा जो नंबर आहे हा तो -0.8 आहे. अंदाज -0.2 आहे. चला, -0.2 आहे ना. 0 नंतर -0.1, 0.2, 0.3, 0.4 असं करत करत -1 ला येणार ना तुम्ही. मग स्टेप फंक्शन ऑफ -0.2 चा आन्सर काय सांगायचं? तर पहिले हा नंबर कोणाकोणाच्या दरम्यान आहे बघा, तर 0 आणि -1च्या दरम्यान, म्हणजे या दोन पैकी आन्सर येणार. मग याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर सांगा. 0 सांगितला तर मोठा होणार, मग याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर म्हणजे कोण सांगा? -1. तो स्टेप फंक्शन ऑफ -0.2 चा आन्सर किती आहे सांगा? -1. म्हणजे थोडक्यात ज्यावेळी तुमचा x -1 आणि 0च्या दरम्यान असेल, -1 आणि 0च्या दरम्यान असेल, तेव्हा त्या स्टेप फंक्शनचा आन्सर काय सांगायचं? तर -1 सांगायचं. ठीक आहे. आता हे झालं फक्त. आणखी एक सगळ्यात सोपं, स्टेप फंक्शन ऑफ इंटिजर, नुसता इंटिजर, तर त्याचा आन्सर सेम सांगायचा, 3. आता 3 हा नंबर 3 पेक्षा मोठा असतो का? नाही. तुम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहात का? नाही. तुम्ही तुमच्या एवढेच आहात. मला ह्याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर पाहिजे. मग 3 हा 3 पेक्षा मोठा कुठं आहे? नाही आहे. 3 हा नंबर 3 पेक्षा मोठा थोडाच आहे, नाही आहे ना. मग स्टेप फंक्शन ऑफ -2 चा आन्सर -2 सांगायचं. इंटिजरला काही प्रॉब्लेम नाहीये, पण फ्रॅक्शनच्या वेळेस आहे ना, फ्रॅक्शनच्या वेळेस त्याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर सांगायचा. आतमध्ये जो नंबर आहे त्याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर, मग तो कुणाकुणाच्या दरम्यान आहे बघायचं आणि मग त्याच्यापेक्षा मोठा नसलेला नंबर बघून सांगायचं. लक्षात आलं सगळ्यांना? तर हे आता एवढं सगळं सांगायचं कारण काय? तर लक्ष द्या, ज्या ज्या प्रॉब्लेम मध्ये इथनं पुढे तुम्हाला लिमिट्स मध्ये, इव्हन 11वी 12वी मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये, इंटिग्रेशन मध्ये स्टेप फंक्शन, मॉड्युलस फंक्शन आणि स्क्वेअर रूट घेतल्यामुळे प्लस और मायनस साइन येत असेल तर ते मॉड्युलस फंक्शन. प्लस और मायनस साइन म्हणजे मॉड्युलस फंक्शन बरं का. तेही लक्षात ठेवा, तेही दाखवणार आहे तुम्हाला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस. तर अशा प्रकारचे लिमिट्स मध्ये प्रॉब्लेम आले ना की त्यावेळेस काय पाहायचं असतं, तर x टेन्स टू काय नंबर आहे त्याचा दोन्ही बाजूचा अप्रोच बघायचा. आणि जर तो दोन्ही बाजूचा अप्रोच एका सर्टन नंबर पर्यंत येत असेल, ठराविक नंबर पर्यंत, तर तो नंबर म्हणजे त्याची लिमिटिंग व्हॅल्यू. आता यासाठी मी तुम्हाला काय सांगेन, तर पहिल्या दिवशीचं आपलं लिमिट्सचं एक्झाम्पल आठवा, फर्स्ट डेचं एक्झाम्पल आठवा. आता हे तुम्हाला सारखं येणार आहे इथनं पुढे, इव्हन 12th स्टँडर्डच्या लेक्चरमध्ये सुद्धा ते 11वीचं एक्झाम्पल आठवा. आपला प्रॉब्लेम असा होता, तोही दाखवतो मी तुम्हाला, लक्षात द्या. लिमिट आहे x टेन्स टू 2 ऑफ x² - 4 अपॉन x - 2. मी इव्हन तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरा असंही त्यावेळी म्हटलं होतं, आठवते का? आपण ह्याचा एक पहिला अप्रोच असा बघितला होता, लिमिट आहे x टेन्स टू 2 मायनस, म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच बघितला होता. डाव्या बाजूने आपण 2 पर्यंत आलो होतो. मी इव्हन तुम्हाला हे साइन पण सांगितलं होतं. लिमिट आहे x टेन्स टू 2 मायनस चा अर्थ -2 नाही, लेफ्ट हँड साइड अप्रोच, 2 कडे तुम्ही डाव्या बाजूने पोहोचताय. आणि याची व्हॅल्यू साधारण आपण पाहिली होती, याची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइड डाव्या बाजूने जेव्हा आलो होतो आपण, तेव्हा त्याचं जे आन्सर होतं ते साधारण 3.9999999999 असं त्याच्या जवळपास आपण गेलो होतो. आणि एक दुसरा अप्रोच पाहिला होता, लिमिट एज x टेन्स टू 2 प्लस राईट हँड साइड अप्रोच, असं उजवीकडनं आपण 2 पर्यंत होतो.
त्यावेळी त्याचा आन्सर होतो 4.00000000000000 आणि कधीतरी 1 म्हणायचं होतं आपल्याला. या दोन नंबर्स मध्ये जी गॅप आहे ती इतकी निग्लिजिबल आहे, इतकी निग्लिजिबल आहे की हा नंबर ऑलमोस्ट 4 आहे. हा पण नंबर ऑलमोस्ट 4 आहे. म्हणजे दोन्ही बाजूचा अप्रोच, हा दोन्ही बाजूचा अप्रोच 4 या नंबरकडे होता, म्हणून या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू तुम्हाला 4 मिळाली होती. या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली? 4. ऍक्च्युअली तुम्हाला मी डायरेक्ट कसं सोडवायचं नंतर दाखवलं होतं. फॅक्टर्स पाडा प्लस एक फॅक्टर कॅन्सल करा, राहिलेला जागी 2 रिप्लेस करा, आन्सर 4 येतो. हे मेकॅनिझम झालं डायरेक्ट सोडवायचं. पण हा जर अर्थ समजला असेल ना तर हे असले प्रॉब्लेम्स तुम्हाला समजायला त्याचा फायदा होतो. म्हणजे तुमचा जेव्हा दोन्ही बाजूचा अप्रोच एका सर्टन नंबर पर्यंत येतो, दोन्ही बाजूचा अप्रोच एका ठराविक नंबर पर्यंत येतो, त्याच वेळी त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं, अदरवाईज लिमिट डज नॉट एक्झिस्ट. असेच आन्सर्स त्याला लिहायचे असतात. समजा तुमचा एक अप्रोच तुमचा 0 कडे आला आणि एक अप्रोच तुमचा -1 कडे आला. तर याच्यामध्ये एवढी मोठी गॅप आहे, 0 आणि -1 मध्ये ह्यूज गॅप आहे, एवढी मोठी आहे की आपण सगळे त्यात मावू शकतो. मी सुद्धा मावतो त्यामध्ये, एवढी मोठी गॅप. ह्यूज गॅप आहे, लक्षात ठेवा. ही 0 आणि -1च्या दरम्यान कुठलाही असू दे, दोन इंटिजरच्या मध्ये फार मोठी गॅप असते. आपण इथून इथपर्यंत आयुष्यात कधी पोहोचू पण शकत नाही, इतके नंबर्स आहेत, एवढी मोठी गॅप आहे त्याच्यामध्ये. पण ह्याच्यात आणि ह्याच्यात गॅप आहे का बघायला? अरे हे काय नीट आहे का? 3.999999 अप टू इन्फिनिटी आहे. तसंच ते 4.00000 असं इन्फिनिटी आणि त्याच्या आसपास कधीतरी 1 म्हणायचं आहे. आणि हा नंबर पण 4च आहे ऑलमोस्ट, हा नंबर पण 4च आहे. त्यामुळे त्यात गॅप अजिबात नाहीये, निग्लिजिबल गॅप आहे. निग्लिजिबल म्हणजे ते आपल्याला दिसूच शकत नाही, एवढी निग्लिजिबल गॅप आहे. याला म्हणायचं दोघांचा अप्रोच एका सर्टन नंबर पर्यंत आहे आणि तो नंबर म्हणजे 4 आहे. पण हा अप्रोच समजा -1 आहे, तो अप्रोच समजा 0 आहे, तर 0 आणि -1 मध्ये फार मोठी गॅप आहे. ती गॅप निग्लिजिबल नाहीये, लक्षात ठेवा. ती फार मोठी ह्यूज गॅप आहे, ह्यूज. मग अशा वेळेस तुम्हाला लिमिट डज नॉट एक्झिस्ट म्हणायचं असतं. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला स्टेप फंक्शन मध्ये प्रॉब्लेम येतील, जेव्हा जेव्हा मॉड्युलस साइन मॉड ऑफ एक्स सारखे प्रॉब्लेम येतील, किंवा कधी कधी स्क्वेअर रूट घेतल्यामुळे प्लस ऑर मायनस साइन येतं, ते प्रॉब्लेम येतील. अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सोडवत असताना तुम्हाला हा दोन्ही बाजूचा अप्रोच पाहायचा असतो. लेफ्ट हँड साइड अप्रोच ॲज वेल एज राईट हँड साइड अप्रोच पाहायचा असतो. आणि मग त्यावरून ठरवायचं असतं की तुमच्या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू काय आहे, लिमिट एक्झिस्ट होतं किंवा नाही होत, हे त्यावरून आपल्याला ठरवायचं असतं. लक्षात आलं सगळ्यांना? आता बघा इथं बघा, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ऑफ स्टेप फंक्शन ऑफ एक्स. आता मला सांगा एक्स टेंड्स टू 0 चा पहिले मला अर्थ सांगा बरं. इथे नंबर लाईन आहे तुमच्याकडे बघा. एक्स टेंड्स टू 0, इकडे -1 आहे, इकडे +1 आहे. ज्यावेळेस तुम्ही या बाजूने 0 कडे जाता, या बाजूने 0 पर्यंत पोहोचता, त्याला म्हणतात लेफ्ट हँड साइड अप्रोच. त्याला म्हणायचं लेफ्ट हँड साइड अप्रोच. आणि ज्यावेळेस तुम्ही या बाजूने 1 पासून तुम्ही या 0 पर्यंत येता, त्याला म्हणायचं राईट हँड साइड अप्रोच. ह्याच्याकरता जे नोटेशन आहे ते एक्स टेंड्स टू 0 मायनस. त्याचा अर्थ 0 ला मायनस साइन नसतं, 0 पेक्षा लहान नंबर्स घेत घेत तुम्ही 0 पर्यंत आलायत, असा त्याचा अर्थ असतो. आणि हे जे आहे ना, इकडून ज्यावेळी तुम्ही बसता त्यावेळी याला म्हणायचं एक्स टेंड्स टू 0 प्लस. असे आपण 2 अप्रोचेस आपल्याला पाहिजे. ठीक आहे. मग आता बघा, लेफ्ट हँड साइड अप्रोच जो असतो त्याला नोटेशन आहे LHL, म्हणजे लेफ्ट हँड साइड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट किंवा लेफ्ट हँड साइड लिमिट, थोडक्यात डाव्या बाजूचा अप्रोच. आणि राईट हँड साइड लिमिटला RHL, राईट हँड साइड लिमिटला RHL म्हणजे राईट हँड साइड अप्रोचची लिमिटिंग व्हॅल्यू होती RHL म्हणतात, LHL आणि RHL. ठीक आहे. मग आता आपण बघूया पहिल्यांदा दोन्ही बाजूचे अप्रोच बघूया. लिमिट as x tends to 0 minus, लिमिट as x tends to 0 minus of fx. fx म्हणजे तुमचं फंक्शन, जे काही तुमचं फंक्शन असेल ते तुम्ही डायरेक्ट हे लिहिलं तरी चालतं. आता मी ते समोर लिहिणार. इक्वल्स लिमिट as x tends to 0 minus of तुमचं फंक्शन काय आहे तर स्टेप फंक्शन ऑफ x, इक्वल्स लिमिट as x tends to 0 minus. हा सांगा आता स्टेप फंक्शन ऑफ x
ज्यावेळेस तुमचा एक्स 0 कडे डाव्या बाजूने चाललाय त्यावेळेस तुम्ही मला सांगा याच्या दरम्यान आहे की नाही सांगा. हे बघा इथनं चाललाय तुम्ही 0 पर्यंत, 0 पर्यंत चाललाय म्हणजे तुम्ही ह्या दरम्यान आहेत बघा 0 to -1. मग अशा वेळेस स्टेप फंक्शन ऑफ हे बघा तुम्ही इथं कुठं आहे तसं समजा स्वतःला. आता आपण इथं आहे कुठं, मग याची स्टेप फंक्शनची व्हॅल्यू काय देणार तुम्ही, याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर म्हणजे 0 लिहिणार का -1 लिहिणार, अर्थात -1 लिहिणार. कारण जेव्हा तुम्ही 0 पासून -1 पर्यंत जाता, सॉरी -1 पासून 0 पर्यंत म्हणजे अर्थ तोच झाला, पण म्हणताना मला असं म्हणायचं होतं -1 पासून 0 पर्यंत जाता त्यावेळेस तुम्ही या दोघांच्या दरम्यान आहे. मग या दोघांच्या दरम्यान असताना स्टेप फंक्शन ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय लिहायची, तर ज्यावेळेस तुम्ही ह्या दोघांच्या दरम्यान असाल त्यावेळी ह्याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर म्हणजे कोण लिहिणार, अर्थात -1 लिहिणार. म्हणजे स्टेप फंक्शन ऑफ एक्सचा आन्सर इथं काय लिहिणार तुम्ही, इथं -1. आणि तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंटचं लिमिट सेम कॉन्स्टंट म्हणजे फायनल आन्सर आलं तुमचं -1 आलं. एलएचएस मध्ये काय सांगा, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 मायनस ऑफ एफ एक्स, याचा आन्सर आलं तुमचं -1. हा झाला लेफ्ट हँड साइड अप्रोच. आता असाच राईट हँड साइड अप्रोच, एखादी लाईन गॅप ठेवायची आणि खाली लिहायचं लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 प्लस ऑफ एफ एक्स इक्वल्स, हा अप्रोच सांगतो बरं का राईट हँड साइड, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 प्लस हा सांगा ऑफ फंक्शन आहे तुमचं स्टेप फंक्शन ऑफ एक्स. आता एक्स टेंड्स टू 0 प्लस चा अर्थ तुम्ही मोठ्या व्हॅल्यूज पासून 0 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज पासून तुम्ही 0 पर्यंत आहे म्हणजे तुम्ही ह्या दरम्यान आहे बघा, इथं कुठं आहे हा तुमचा राईट हँड साइड आहे. मग ज्यावेळेस तुम्ही इथे आहे असं समजा तर याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर म्हणजे 1 सांगणार का 0 सांगणार, अर्थात 0 सांगणार. म्हणजे स्टेप फंक्शन ऑफ एक्सचा आन्सर त्यावेळी काय सांगणार, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 प्लस हा ह्याची व्हॅल्यू तुम्ही काय सांगाल आता 0. आणि कॉन्स्टंटचं लिमिट सेम कॉन्स्टंट म्हणजे आन्सर काय आलं 0. म्हणजे लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 प्लस ऑफ एफ एक्सचा आन्सर काय आलं सांगा 0 आलं. म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच तुमचा -1 आला, राईट हँड साइड अप्रोच तुमचा 0 आला. मग सिन्स लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 मायनस ऑफ एफ एक्स नॉट इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 प्लस ऑफ एफ एक्स, हे दोन्ही इक्वल नाही आहेत. और LHL नॉट इक्वल्स RHL, या दोन्हीपैकी काही लिहितात पण त्यावेळी इथं मात्र LHL आणि RHL लिहायला पाहिजे बरं का, याच्याऐवजी LHL लिहायला पाहिजे, याच्याऐवजी RHL लिहायला तर चालतं. थोडक्यात काय तर दोन्ही अप्रोचेस तुमचे सेम नाही आहेत. देअरफॉर लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ऑफ ते तुमचं काय जे फंक्शन आहे ना स्टेप फंक्शन ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट, हे त्याचं फायनल आन्सर आहे. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ऑफ स्टेप फंक्शन ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट. इथनं पुढे कायम लक्षात ठेवायचं स्टेप फंक्शनचा प्रॉब्लेम एस्पेशली हा भाग तुम्हाला MCQs ला वगैरे जास्त लागतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवताना. लक्षात ठेवायचं स्टेप फंक्शन आलं, मॉड्युलस फंक्शन आलं की बिनधास्त काही विचार न करता लिमिट डज नॉट एक्झिस्ट लिहून टाकायचं, कारण त्याचे दोन्ही अप्रोचेस कायम काय असतात वेगवेगळे असतात. ओके, लक्षात आले? ठीक. नाउ थर्ड क्वेश्चन, इफ एफ ऑफ आर फंक्शन रिलेटेड टाइप आहे हा, पण मगासारखा लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड काही नाही, हा थोडाफार डेरिव्हेटिव्हशी संबंधित हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पण त्याच्यानंतर आता शिकवलं त्यावेळेस तुम्हाला हे त्यावेळी आठवण करून दिली तुम्हाला. बरं, एफ ऑफ आर इक्वल्स पाय आर स्क्वेअर, एक फंक्शन दिलं तुम्हाला एफ ऑफ आर, आर या व्हेरिएबल मधलं फंक्शन आहे, पाय आर स्क्वेअर म्हणजे थोडक्यात सर्कलची एरिया. तर फाइंड लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ एफ ऑफ आर प्लस h मायनस एफ ऑफ आर अपॉन h. आता हा प्रॉब्लेम करण्यासाठी तुम्हाला काय समजायला पाहिजे माहिती का, एक एक्झाम्पल बघा. एफ एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3, मी असं खूप एक्झाम्पल देतो बघा तुम्हाला. मला सांगा एफ ऑफ 4 म्हणजे काय आहे, तर एक्सच्या जागी कोण आलं एवढं बघायचं 4, म्हणजे आन्सर 4 स्क्वेअर प्लस 2 इंटू 4 प्लस 3. 4 स्क्वेअर प्लस 2 इंटू 4 प्लस 3. मग एफ ऑफ के म्हणजे काय सांगा, एफ ऑफ के म्हणजे इथं बघायचं के स्क्वेअर प्लस 2k प्लस 3. मला सांगा एफ ऑफ समथिंग सांगा बरं, समथिंग स्क्वेअर प्लस ट्वाइस समथिंग प्लस 3. तुम्हाला एक फंक्शन मध्ये मी हा पार्ट दाखवलेला आहे, तोच फक्त इथे तुम्हाला वापरायचा आहे. आता यातले टर्म्स बघा, फंक्शन दिले तुम्हाला एफ ऑफ आर दिलेलं आहे आणि एफ ऑफ
आर प्लस एच त्यांनी विचारलंय. म्हणजे पहिले मी इथं सिम्पल लिहून दाखवतो सोल्युशन. एफ ऑफ आर फंक्शन काय दिलं तुम्हाला, पाय आर स्क्वेअर. मग मला एफ ऑफ समथिंग सांगा बरं. एफ ऑफ समथिंग पाय इंटू समथिंग स्क्वेअर. मग आता इथली टर्म बघा. मग एफ ऑफ काय सांगायचं, एफ ऑफ आर प्लस एच. मग आता तुम्ही ह्याला समथिंग म्हणा नाही ना. एफ ऑफ समथिंग म्हणजे पाय इंटू समथिंग स्क्वेअर. मग पाय ॲज इट इज, समथिंग म्हणजे आर प्लस एच त्याचा स्क्वेअर. हे दोन टर्म्स तयार झाले. आता तुम्हाला त्यांनी जे विचारले त्याचे आपण लिमिट कॅल्क्युलेट करूया. सो लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ काय विचारलंय फंक्शन, एफ ऑफ आर प्लस एच मायनस एफ ऑफ आर अपॉन एच इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0. एफ ऑफ आर प्लस एच काय बरं बघा, पाय इंटू ब्रॅकेट आर प्लस एच चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एफ ऑफ आर काय बघा इथं बघा, पाय आर स्क्वेअर आणि अपॉन काय सांगा, एच अपॉन एच. कंटिन्यू. सो लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ न्यूमरेटर मध्ये मी पाय कॉमन काढणार आहे. मग काय काय राहते सांगा ब्रॅकेट मध्ये, हा स्क्वेअर राहतो तो सिम्प्लिफाय करणार आहे मी. आर स्क्वेअर प्लस ट्वाइस आर एच प्लस एच स्क्वेअर. ठीक आहे. हे राहिलं, हे मायनस साइन, हे मायनस साइन. हा आणि हे कोण सांगा, आर स्क्वेअर. का पाय कॉमन मध्ये घेतले ना, हे राहिलेले आर स्क्वेअर आणि अपॉन एच ॲज इट इज. आता हा आर स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. राहिलेल्या दोघांमध्ये पुन्हा एच कॉमन काढणार आहे. इथे लिहितो मी एल इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ ट्वाइस आर एच प्लस एच स्क्वेअर आहे की त्यातला पाय तर ऑलरेडी आहेच आहे पाय. आता या दोघांमधला एच मी कॉमन काढतो किंवा आधी मला लिहितो मी तुम्हाला स्टेपची हे नको. ट्वाइस आर एच प्लस एच स्क्वेअर, एक स्टेप जास्त बाकी काय अपॉन एच. ठीक आहे. हे शिल्लक आहे. आता एच कॉमन काढतो. लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ पाय. चला यातनं एच कॉमन काढा. ब्रॅकेट मध्ये ट्वाइस आर प्लस एच शिल्लक राहील आणि अपॉन एच कॅन्सल. चला 0 अपॉन 0 चा फॉर्म गेला. एच ला 0 रिप्लेस करा. इज इक्वल टू पाय इंटू ब्रॅकेट ट्वाइस आर प्लस 0. ब्रॅकेटची ऍडिशन येणार आहे ट्वाइस आर इंटू पाय म्हणजे फायनल आन्सर 2 पाय आर. सो एल इक्वल्स 2 पाय आर हे त्याचं फायनल आन्सर. ओके. Now question number 4. L equals limit as x tends to 0 of x upon mod of x plus x square आणि याला एक ब्रॅकेट दिलेलं आहे. मॉड्युलस फंक्शन आले बघा त्याच्यामध्ये मॉड्युलस. आता मॉड्युलस फंक्शन संबंध थोडंसं ऐकून घ्या. तुम्हाला एवढंच माहिती की मॉड्युलस फंक्शन मध्ये एखादा नंबर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तर तो बाहेर पडताना कायम पॉझिटिव्ह पडतो. म्हणजे मॉड ऑफ 5 चा आन्सर आपण 5 लिहितो. मॉड ऑफ -5 चा आन्सर देखील आपण +5 लिहितो. मॉड ऑफ 0 चा आन्सर कायम 0 कारण 0 ला साइन असतं. मग एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 असे 3 अप्रोचेस त्याच्यामध्ये असतात. ही टर्म जी आहे ती आता व्यवस्थित समजून घ्या. मॉड ऑफ x इक्वल्स -x इफ x इज लेस दॅन 0. हे नीट वाचायचं. हे नीट वाचायचं. मॉड ऑफ x इक्वल्स पॉझिटिव्ह x इफ x इज ग्रेटर दॅन 0 आणि मॉड ऑफ x इक्वल्स 0 इफ x इक्वल्स 0. कदाचित मी यापूर्वी पण वर्गात सांगितलं असेल पण आता इथं नीट समजून घ्या. तुम्हाला असं वाटतं की सर मॉड्युलस मधून बाहेर पडल्यानंतर टर्म निगेटिव्ह कशी आहे, तर ती टर्म निगेटिव्ह नाही. मॉड ऑफ x इक्वल्स -x कधी, इफ x इज निगेटिव्ह. आता ज्यावेळेस तुमचा x निगेटिव्ह असेल त्यावेळी -x कसा असेल, अर्थात पॉझिटिव्ह ना. मी काय सांगतो नीट आहे का, x इज निगेटिव्ह. मग x निगेटिव्ह असताना -x कसा असेल तर पॉझिटिव्ह असेल. तुम्ही x करता एक निगेटिव्ह नंबर डोक्यात आणा आणि मायनस आणि तो निगेटिव्ह नंबरचा आन्सर काय सांगा, अर्थात पॉझिटिव्ह. म्हणजे ही टर्म दिसताना मायनस दिसते पण आहे पॉझिटिव्ह, लक्षात ठेवा. तसं मॉड ऑफ x इक्वल्स +x इफ x इज पॉझिटिव्ह, यात काही प्रश्नच नाही. x पॉझिटिव्ह असेल तर त्याचा आन्सर पॉझिटिव्हच. आणि मॉड ऑफ x इक्वल्स 0 कधी, इफ x इक्वल्स 0. आता ज्यावेळेस x एक्झॅक्ट 0 असेल त्यावेळी प्लस मायनस साईनचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आन्सर काय असेल त्याचं 0 असेल. हे कुठेतरी हे लिहून ठेवायचं. आता आपल्या प्रॉब्लेम कडे येऊ.
मी तुम्हाला काय सांगितलं, स्टेप फंक्शन, मॉड्युलस फंक्शन, प्लस और मायनस स्क्वेअर रूट घेतल्यामुळे पुन्हा आलेलं मॉड्युलस फंक्शन, हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे दोन अप्रोचेस कायम बघायचे, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड अप्रोच काय. मग आता पहिले मी याचा फंक्शनचा लेफ्ट हँड साइड अप्रोच पाहणार. बघा आता मी लिमिट LHL लिहितो ना, LHL इक्वल्स मग मगाशी जे फंक्शन दिलं त्याची LHL लिमिट ॲज x टेन्स टू 0 मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच, x टेन्स टू 0 इथं बघायचं मायनस ऑफ x अपॉन मॉड ऑफ x प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू लिमिट ॲज x टेन्स टू 0 मायनस ऑफ हे x आहे तसं लिहितो. आणि आता ही जी टर्म आहे इथली मॉड ऑफ x ही जी टर्म आहे ना ह्याला मी काय लिहितो बघा, अपॉन मायनस एक्स, काय लिहिलं सांगा, अपॉन ह्याला मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर. आता असं का लिहिलं ह्याचं कारण तुम्हाला याच्यात सापडणार. पहिली गोष्ट मला सांगा, x टेन्स टू 0 मायनसचा अर्थ काय मला सांगा. x टेन्स टू 0 इथं आहे, एक इकडनं अप्रोच आहे, एक इकडनं अप्रोच आहे. मग ज्यावेळेस तुम्ही x टेन्स टू 0 मायनस म्हणजे इकडून जात असता त्यावेळी तुमचा x निगेटिव्ह आहे का x पॉझिटिव्ह आहे सांगा. -1 पासून 0 पर्यंत चाललाय त्यावेळी तुमचा x निगेटिव्ह आहे का x पॉझिटिव्ह आहे, x निगेटिव्ह आहे. मग x जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा तुमचं मॉड ऑफ x चं आन्सर काय असतं, -x असतं. म्हणून मी इथं काय घेतलं बघा, मॉड ऑफ x चं आन्सर -x. का तर x इज निगेटिव्ह. मग याच्या समोर जे रिझन असेल ते वरचं, मॉड ऑफ x इक्वल्स -x इफ x इज निगेटिव्ह. लक्षात आलं सगळ्यांना. आता हे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू 0 मायनस, न्यूमरेटर मध्ये तुमचे x आहे तसे, खाली इथनं मी x कॉमन काढणार आहे. मग ब्रॅकेट मध्ये काय काय राहिले सांगा, -1 राहिले आणि प्लस 1 शिल्लक राहिले. 0/0 चा फॉर्म गेला. आता x ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा. हे काय -0 साइन नसतं, तो अप्रोच असतो. त्यामुळे 0/0 चा फॉर्म गेला की x ला 0 रिप्लेस करायचं. सांगा वरती काय राहिले, 1 अपॉन ब्रॅकेट मध्ये -1 प्लस 0 म्हणजे 1/-1. थोडक्यात तुमचं लेफ्ट हँड साइड लिमिट जी आहे ते किती आलं सांगा, तर -1. लेफ्ट हँड साइड अप्रोच किती आला आपला, -1. आता आपण राईट हँड साइड अप्रोच असाच बघायचा, सेम हाच पार्ट. RHL इक्वल्स काय फंक्शन आहे आपलं, लिमिट ॲज x टेन्स टू 0 प्लस राईट हँड साइड अप्रोच x अपॉन स्टेप मॉड ऑफ x प्लस x स्क्वेअर असा आपला प्रॉब्लेम आहे. आता इथनं कंटिन्यू करतो. लिमिट ॲज x टेन्स टू 0 प्लस ब्रॅकेट मध्ये न्यूमरेटर मध्ये x. आता हे जे मॉड ऑफ x आहे की नाही, हे मॉड ऑफ x ह्याला मी काय लिहितोय बघा, पॉझिटिव्ह x लिहितोय प्लस x स्क्वेअर ॲज इट इज. आणि याला समोर हे रिझन द्यायचं का, तर x टेन्स टू 0 प्लस चा अर्थ काय पहिले सांगा मला. ह्याचा अर्थ हे फार महत्वाचं आहे, अप्रोच फार महत्वाचा आहे. x टेन्स टू 0 प्लस, इकडे 1 आहे, 0 प्लस म्हणजे 1 ते 1 पासून तुम्ही असे असे करत करत 0 पर्यंत येत आहे. मग सांगा ज्यावेळेस तुम्ही ह्या दरम्यान असता तेव्हा तुमचा x पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, अर्थात पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ज्यावेळी x पॉझिटिव्ह असेल ग्रेटर दॅन 0 त्यावेळी मॉड ऑफ x चा आन्सर काय लिहायचं, प्लस x लिहायचं. तर मी हे प्लस x लिहिले, त्याला हे समोर रिझन द्यायचं. हे आता पुसून टाकतो म्हणजे तुम्हाला समजून हे त्याच्या समोरचं रिझन असेल. इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू 0 प्लस न्यूमरेटर मध्ये x ॲज इट इज, खाली मी x कॉमन काढणार आहे, 1 प्लस x शिल्लक आहे. x कॅन्सल झाले, रिझन x टेन्स टू 0 आहे. थोडक्यात 0/0 तो फॉर्म गेला. मग आता डायरेक्ट रिप्लेस करा, 0 रिप्लेस करा, फायनल आन्सर 1/1 म्हणजे RHL राईट हँड साइड लिमिट आलं तुमचं पॉझिटिव्ह 1. लेफ्ट हँड साइड अप्रोच -1, राईट हँड साइड अप्रोच +1. -1 +1 च्या मध्ये एवढी मोठी गॅप आहे, ह्यूज गॅप आहे. therefore LHL not equals RHL. therefore limit as x tends to 0 of x upon mod of x plus x square does not
एक्झिस्ट हे त्याचं फायनल आन्सर. लक्षात आलं का मला सगळ्यांना? ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन नंबर किती आहे बघा, हा 5th आहे. 5th क्वेश्चन मध्ये असं विचारलं त्याने, फाइंड द लिमिट ऑफ द फंक्शन इफ एक्झिस्ट्स ॲट x इक्वल्स 1. आणि खाली हे तुम्हाला फंक्शन दिलं. या फंक्शनचं लिमिट ॲट x इक्वल्स 1 एक्झिस्ट होतं का पहा, आणि असेल तर ते कॅल्क्युलेट करा असं म्हणते. इथं तुम्हाला सरळ सरळ अप्रोच त्यांनी फक्त वेगळ्या भाषेत सांगितलं. तेव्हा x लेस दॅन 1 चा अर्थ काय, 1 पेक्षा लहान व्हॅल्यूज घेत तुम्हाला 1 पर्यंत यायचं आहे. म्हणजे हा झाला लेफ्ट हँड साइड अप्रोच. आता हे तुम्हाला काही लगेच इमिजिएट नेक्स्ट लेसनला कंटिन्युटी मध्ये लागणार आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. आणि x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे x 1 पेक्षा मोठा किंवा 1 आहे, म्हणजे 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज घेत घेत 1 पर्यंत यायचं. म्हणजे थोडक्यात हा लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे, आणि हा काय आहे तर राईट हँड साइड. असे हे तिथं 2 अप्रोचेस आहेत, एक लेफ्ट हँड साइड एक राईट हँड साइड अप्रोच आहे. मग आता मी फंक्शन बघा कसं लिहितो बघा. लिमिट ॲज x टेन्स टू 1 मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच ऑफ fx म्हणजे फंक्शन इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू 1 मायनस. सांगा काय फंक्शन घेणार तुम्ही fx, म्हणजे x 1 पेक्षा लहान व्हॅल्यूज घेतात ती इथे आहे, मग त्याला हे फंक्शन द्यायचं. समज 7 मायनस 4x. तिथं x 1 पेक्षा लहान आहे म्हणजे तो लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे, मग त्यावेळेस ते फंक्शन द्यायचं. काही नाही, याच्यात डिनॉमिनेटर काही 0 वगैरे काही नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट सबस्टिट्यूशन 7 मायनस 4 इंटू ब्रॅकेट x ला 1 रिप्लेस करायचं. हे -1 नसतात, ते फक्त अप्रोच सांगतो, लक्षात ठेवा. परत परत मी ते सांगतो. 7 मायनस 4 म्हणजे 3, म्हणजे तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच थोडक्यात किती आला सांगा, 3 आला. सो लिमिट ॲज x टेन्स टू 1 मायनस ऑफ fx चा आन्सर किती आला, 3. आता आपण राईट हँड साइड अप्रोच बघूया. लिमिट ॲज x टेन्स टू 1 प्लस ऑफ fx म्हणजे 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू जिथे घेतल्या जातात ते इथे आहे. त्यामुळे हे फंक्शन द्यायचं इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू 1 प्लस हे फंक्शन काय द्यायचं, fx काय द्यायचं, तर इथे बघायचं x स्क्वेअर प्लस 2 हे तुमचं फंक्शन. x ला 1 रिप्लेस करा, कारण डिनॉमिनेटर मध्ये काही 0 होत नाहीये. 1 स्क्वेअर प्लस 2 म्हणजे 1 स्क्वेअर 1 1 प्लस 2 किती आले, 3 आले. म्हणजे लिमिट ॲज x टेन्स टू 1 प्लस ऑफ fx चा आन्सर किती आलं, तर ते 3 आलं. मग मला सांगा लेफ्ट हँड साइड अप्रोच 3 आहे, राईट हँड साइड अप्रोच पण 3 आहे, दोन्ही अप्रोचेस सेम आहेत की नाही सांगा. सिन्स लिमिट ॲज x टेन्स टू 1 मायनस ऑफ fx इज इक्वल टू लिमिट ॲज x टेन्स टू 1 प्लस ऑफ fx. हे दोन्ही सेम असल्यामुळं या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. देयरफॉर लिमिट ॲज x टेन्स टू 1, आता लेफ्ट राईट काय दाखवायचं नाही, ॲज x कुठलाही बाजू नाही मध्ये ऑफ fx चा आन्सर किती आहे, सॉरी चा आन्सर किती आहे, 3 आहे. हे तुमचं फायनल आन्सर. ओके, नाउ 6th क्वेश्चन. एक तुम्हाला इनइक्वालिटी दिलेली आहे 7x लेस दॅन ऑर इक्वल टू fx लेस दॅन ऑर इक्वल टू 3x पर मायनस 6 आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ लिमिट ॲज x टेन्स टू 3 ऑफ fx असं तुम्हाला त्याने विचारलं. त्यातला शेवटचा पार्ट जो आहे तो कळण्यासाठी काय काय समजा तुम्ही दिले. मी इथे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगा. 2 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 5 ह्याचा अर्थ काय सांगा पहिले मला. म्हणजे x करता काय काय व्हॅल्यूज घेता येतात तुम्हाला. 2 घेता येते, 5 घेता येते आणि 2 आणि 5 च्या मधल्या सगळ्या व्हॅल्यूज घेता येतात. ठीक आहे, x ला काय काय घेता येतं, 2 घेता येते, 5 घेता येते आणि 2 आणि 5 च्या मधल्या सगळ्या व्हॅल्यूज घेता येतात. आता आपण ह्याचा आन्सर द्यावा. काय अर्थ येतं, x ला काय काय घेता येतं, 2 घेता येतात, 4 घेता येतात, म्हणजे x करता काय नंबर घेता येतात आणि 2 आणि 4 च्या मधले पण सगळे नंबर घेता येतात. आता मला ह्याचा अर्थ सांगा. x करता 2 घेता येतात, 2 घेता येतात आणि 2 आणि 2 च्या मधल्या सगळ्या व्हॅल्यूज घेता येतात. अरे म्हणजे x ला फक्त 2 व्हॅल्यू घेता येते, बाकी काही घेता येते. 2 घेता येतं, 2 घेता येतं आणि 2 आणि 2 च्या मधल्या सगळ्या व्हॅल्यूज घेता येतात, म्हणजे फक्त 2 ही व्हॅल्यू घेता येते. ह्याला म्हणतात स्क्वीज थेरम किंवा सँडविच थेरम म्हणतात.
येणार आहे ही टर्म तुम्हाला पुढे, आता नुसतं ऐकून ठेवा. ह्याला स्क्वीज थेरम किंवा सँडविच थेरम म्हणतात. ह्याचा शेवटी तुम्हाला इथे वापर करायचा आहे. ठीक आहे. काय विचारले बघा, लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 या फंक्शनचं लिमिट विचारलंय, ॲज एक्स टेन्स टू 3 असं विचारलंय. आपण थ्रू आउट साईडकडे आपण लिमिट घ्यायला घेऊया. बघा द्यायचं पहिल्यात लाईन मेन्शन करतो मी, टेकिंग लिमिट as x tends to 3. Therefore, limit as x tends to 3 of 7x less than or equal to इथं बघायचं, limit as x tends to 3 of fx less than or equal to इथं बघायचं, limit as x tends to 3 of काय फंक्शन आहे 3x square minus 6. हे लक्षात ठेवा, तुम्हाला शेवटी लागणार आहे ही टर्म. डायरेक्ट लिमिट घ्या, 3 रिप्लेस करा, 7 इंटू ब्रॅकेट 3 लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 ऑफ एफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू एक्सला 3, कारण डिनॉमिनेटरवर काही नाहीच त्याच्यामध्ये, 3 इंटू 3 स्क्वेअर मायनस 6, 7 3 is 21 लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिट ॲज x tends to 3 of fx less than or equal to 3 चा स्क्वेअर 9, 9 3 is 27, 27 मधून 6 केले म्हणजे 21. म्हणजे थोडक्यात याला मगासारखं x म्हणा सगळ्यात, x ला काय काय व्हॅल्यूज घेता येतात, 21 घेता येते, 21 घेता येते आणि 21 च्या मधल्या सगळ्या व्हॅल्यूज घेता येतात. म्हणजे थोडक्यात ह्याला एकच व्हॅल्यू घेता येते ती म्हणजे 21. Therefore फायनल आन्सर लिमिट ॲज x tends to 3 of fx ची व्हॅल्यू किती आली 21. ओके, अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. बाकीचे प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट पिरियड मध्ये